भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश, तरुण पिढी आणि विद्यार्थी महत्त्वाचे। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देऊन हेच दर्शवलंय। प्रधानांच्या राजीनाम्यासंदर्भात अमित शहांची प्रतिक्रिया। शिवाजी पार्कमध्ये आज ठाकरे बंधूंचा मेळावा। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर देखील मोर्चावर ठाकरे ठाम। झेनझीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या। तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंचं वक्तव्य। मंत्री प्रल्हाद जोशींकडे शिक्षण विभागाची अतिरिक्त जबाबदारी। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जोशींवर धुरा। देवेंद्र फडणवीस केंद्रीय शिक्षण मंत्री बनू शकतात, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। तर दिल्लीहून नागपूरला परतलेल्या फडणवीसांनी माध्यमांशी संवाद टाळला। आंदोलनावरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण। संजय राऊतांसह जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडिओ पोस्ट। नॅशनल ब्रेव्ह हिंदू आर्मीच्या सत्यम पंडित यांचा व्हिडिओ व्हायरल। सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार। आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणार। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांचं आश्वासन। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी। विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून मागणीचा पुनरुच्चार। तर लाठीमारात जखमी होऊनही विद्यार्थी मागण्यांवर ठाम राहिले। प्रियंका गांधी यांच्याकडून आंदोलकांचं कौतुक। तरुणांनी सरकारला नैतिक जबाबदारी घ्यायला भाग पाडलं। मी मोदींना सांगितलं होतं चर्चा सुरू करा। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांचं वक्तव्य। आम्हाला आमच्या मुलाचा अभिमान आहे। अभिजित दिपकेंच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू। अमरावतीच्या मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा। टिटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील प्रकार। रात्रीच्या जेवणातून सुमारे 40 विद्यार्थ्यांना विषबाधा। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आता कमी। धरणांमधील पाण्याचा विसर्ग कमी। तर गोदावरीच्या पाणी पातळीत देखील घट। जायकवाडीच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ। उपयुक्त साठा 49%वर। मराठवाड्यासाठी मोठा दिलासा। पुण्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। तर नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। महावितरण कर्मचाऱ्यांच्या समोर अचानक वाघ। चंद्रपुरातल्या मूल येथील थरार। जीव वाचवण्यासाठी कर्मचारी थेट विजेच्या खांबावर चढले। पंढरपुरात राज्य राखीव दलाच्या जवानाची आत्महत्या। आषाढी वारीच्या बंदोबस्तामध्ये होते तैनात। स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरनं डोक्यामध्ये गोळी झाडत संपवलं जीवन।